हनुमान महाराज की जय. कैसी माळा इंद्रासी वधू जाता व्रतवत्रारी सुरासी कश्यपे दिली सामत्र सामर्थ्यासी निज विद्यार्थी सुरेंद्र. ऐकणारे वारकरी संप्रदायाला अनुसरून आपण या ठिकाणी रामकथा ऐकत आहात. सर्व असणारे माता भगिनी पुरुष वर्ग माझ्या माता पित्या समान गुरुजी काय अपत्य बोली जरी बुबडी वाचा पुढलं मला काही येत नाही पण तितकं तर त्याप्रमाणे मला सांभाळून नेण्याचा प्रयत्न करा. नवीन कळपातलं जनावर चुकलं दुसरीकडे गेलं तर फजिती होत असते जरा. आणि इथं येणं चारदरीला येणं म्हणजे या ठिकाणी रती महारथी येतात. ज्या ठिकाणी साधू संतांचा मेळावा असतो त्या ठिकाणी भगवंत निश्चित आहे. आणि त्याच्या कृपा आशीर्वादामुळे सर्वांचं कल्याण होईल माझं काही होत. तर अशा प्रकारची रामकथा रसभरीत आहे. आणि या कथेचा अनुवाद अनुसंधान नाही बरं. आपण काही कुणाला बांधायला जात नाही. अनुसंधान बरेच गावांनी इथं नाही ऐकलं पण दुसरीकडे. तर त्या ठिकाणी कथेचं निरूपण असणार कथा भाग हे इथपर्यंत आला. कुठपर्यंत ही माळ होती. माळ कोणी दिली? सूर्यानं. कोणाला दिली? इंद्रानं दिली. कोणाला दिली? वालीला. आहे का नाही? आमच्या गावाकडे म्हणत होते गावाला देत नाही पठ्या पण एका आईला येणारे दोघ जण त्यांना घेऊ. लक्षात येतं ना? ही कथा जर पूर्णत्वाला द्यायची असेल कथाच ऐकायची असेल ते लोकांचं घरानं अयोध्येच्या दशरथाच्या पोरास. मग या ओबीसी संबंध आम्हाला काय फलश्रुती काय याचा विचार करून माणसानं रामायणामध्ये घुसण्याचा प्रयत्न करावा. एका ओवीला आपल्या घरामध्ये व्यवहारामध्ये जीवनामध्ये कुठला सहभाग त्या ओवी बरोबर चालण्यासाठी मिळेल याचा विचार करावा. आहे की नाही? मग ती माळ जी होती विजयाची होती. विजय प्राप्त होणारी होत. वरदान होत. कश्यप ऋषीपासून ती माळ सरत आलेली होती. आणि अशा माळीला बिहून त्या ठिकाणी अवकाश नाही गेला तर त्याचा अर्ध आर्थिक ताकद वालीला जायची. दुदुंबी बरोबर युद्ध केलं. भुयारामध्ये खात्री पटली सुग्रीवालाही गेलं. मग राज्याभिषेक झाले. तरीही तो विजय प्राप्त करूनच आला माघारी. अशा प्रकारची ही माळ आहे. त्या माळीचं वर्णन करू लागले. चला. कश्यप सामर्थ्याचे माळा इंद्रे घातली वाळीच्या गळा त्याने त्याची प्रतापा गळा कळी काळा नावरे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. बघा ती माळ असणारी कश्यपाने दिलेली होती. पुत्राचा मोहच नाही तुमचा कर्तव्य असून कसंही असू बापाला पोराची माया येते. पण वर्ग बापाला म्हातारा झाल्यावर मुळावर उठत आहे. मुळावर उठत आहे. आमच्या बापाचं काही खरं नव्हतं. आम्ही कर्तव्याला आल्यापासून हे सगळं झालंय. आमच्या बापानं शिळे तुकडे खाल्ले 4-4 दिवसाचे. आम्हाला पोहेन बासुंदी हे असलं तसलं खाऊ वाटत नाही. डॉक्टर सांगतो घ्यायचं खाऊ वाटत नाही. काय डॉक्टर सांगतो हे खाल्लं की तू मरशी. रोग होऊन बर का लवकर नाही. मग अशा प्रकारची ही जी अवस्था आहे बघा. ही अवस्था प्रत्येकाच्या ठिकाणी. पण ज्यावेळेस आम्ही राम भक्त आहोत रामाचे सेवक आहोत आहे की नाही. मग राम म्हणण्यासाठी कुठं काही विधी कुठलं बंधन
कुठलं काहीच नाही ना. अरे उचलताना सुद्धा राम राम म्हणते. तिथून सुरुवात आहे. आणि ती माळ असणारी ज्या वेळेस बापानं मुलाच्या गळ्यात घातली, आता काय घ्यायचं व्हायचं. किती लवकर जन्मल्या बरोबर कारभार दिला. माळ याचा अर्थ कारभार दिला. आणि त्या कारभाराचा देव मालक बनल्यानंतर त्याचा पुरुषार्थ वाढला. आमचं म्हातार बोलतं कोण झालं तरी कामराची चावी देत. इंद्रिय देवनी माळेशी सामर्थ्य दिले वाळीशी, तैसाची सूर्य सूर्यवासी हनुमंतासी नेविले. बघा आता इथं मोठी गंमत आहे. व्रत आणि वक्त आणि श्रोता गोड व्यवस्थित. एक गुरु आणि विद्यार्थी, गुरुजी आणि विद्यार्थी शुद्ध सात्विक तत्वज्ञान. ज्यावेळेस ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्राची माहिती वरिष्ठांना मिळण्याची गरज आहे. याला काय म्हणायचं? पूर्व सूचना. आणि मग तशा पद्धतीने ज्या वेळेस माणूस त्या ठिकाणी येतो, हनुमानी म्हणते प्रभू मी मोठ्या झाड डोंगर तुमच्यावर टाकलं, तुम्ही पडल्या बाजूला काढले, म्हणून तुम्हाला मी माझे गुरुजी म्हणून या ठिकाणी वरलेलं आहे. आता मला गुरुमंत्राची गरज आहे का नाही. मग अशा पद्धतीने ज्या वेळेस होत असत त्यावेळेस गुरु कसा असावा. उगा नाही लागली म्हणून त्याच्याकडून माळ घालावी नाही. गुरु असावा रोक ठोकरा, गुरु नसावा निंदा, कोणी निंदा अथवा वंदा, तो नाही कोणाचा बंदा. त्याला गुरु म्हणावा. गुरु असावा समर्थज्ञानी, दया करावी खेळी, होय दयाची गर्व तंब दयाचा जाई, त्याचं नाव गुरु. मग अशा गुरुजी पुढं हनुमानजी दीन भावात त्या ठिकाणी सगळा समाचार सांगू लागले प्रभू रामचंद्राला. प्रसंगाचं अवधान राखून बोलता बोलता आवाज वर जातो, खाली येतो, पण प्रसंगाला अनुसरून आवाज असावा. मला क्षमा करा. हनुमंताच्या सामर्थ्याची प्रतीती आहे स्वय सूर्यासी, बाळपणी आला घ्याव्यासी स्वय राहूसी पळवणी. त्या हनुमानजीचा पुरुषार्थ या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागले. विषय कोणाचा आहे? वाली आणि सुग्रीवाचा जन्माचं कथन. आणि त्या ठिकाणी हनुमानजीचं काय काम आहे? पण त्याची प्रसिद्धी कोण ही कथा सांगतो, त्याच्यासाठी हनुमानजीचं वर्णन या ठिकाणी सांगितलंय नाही का. मला सांगा बरं, आपण बाजाराला साळेगावला गेला तर तिथं काशीला गेलो, रामेश्वरला गेलो, अरे तू पाहिलाच व्यापारी इथं काय सांगायला लागला असं तर हो नाही. म्हणून नाथ महाराजाला या ठिकाणी सांगावं लागले. काय सांगतात? हनुमानजी सुग्रीवालीच्या जन्माचं कथन प्रभू रामचंद्राला सांगतात. पुरुषार्थ काय त्यांचं पण म्हणलं जन्मल्याबरोबर सूर्याला खायला गेलं नाही का, तिथं राहू चितूचा पराभव केला. सगळ्याला चारीला आणलं. वायुदेव त्या ठिकाणी आले म्हणजे माझ्या लेकराला मग वाताकर्षण केलं. सगळे तडपडायला लागले. त्यावेळेस प्रत्येकानं वरदान दिलं आणि त्या ठिकाणी अशी त्यांची कीर्ती संकट ते हनुमान छुडावे, मनक्रम बचन ध्यान जुलावं. मग अशा पद्धतीनं हनुमानजीचा प्रताप होता. आणि तो महात्मा असणारा एका परब्रह्म व्यक्तीला सांगत ऐसे जाणून हनुमंतासी सूर्य नेविले सुग्रीवासी, तुझ्याने कीर्ती होईल यासी श्रीरामाची सख्यत्वे.
त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. सुग्रीवाची वाटणी माझ्याकडे आली. मग आपली बाजू कच्ची असत ती, पक्क्या बाजूकडे आपण कवाच नाही हनुमानजी म्हणून. मग त्या ठिकाणी सूर्यानं या सुग्रीवाला माझ्या स्वदेन केलं संरक्षण. मी अंगरक्षक आहे त्याचा, त्या सुग्रीवाचा. म्हणून तुम्हाला भेटायला तिथं सुग्रीवाकडे नेलं. माझी प्रसिद्धी, माझं आसन कुठलं, मी कुठल्या खात्यामध्ये अधिकारी हे सांगत असताना ते म्हणलं मी अंगरक्षक आहे बरं का त्याचा, छोटासा आहे पण मला काळजी मालकाची. आज मालक लोकांना गडी मातीत घालायला लागला, त्यावेळेचे मालक गडी बघा. चला हनुमंत होईल श्रीराम.